बाकी काहीच सर्दीमुळे जास्त बोलता येत नाही, पण इट्स ओके. असं जोरात श्वास घेतला की टच होतं इथं, तिथं टच झालं की शिंका आहेत, आणि जोरात ना श्वास घेतला की नाक गळते. श्वास घेऊ का नकोच कळे ना आता. तर हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इंस्टाग्रामवरती काल आपला व्हिडिओ अपलोड झाला आहे, तर मी आय होप की पाहिला असेल. जर पाहिला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही त्याच्यावर क्लिक करून पाहू शकता. तर आपल्याला शेतामध्ये जायचं आहे, आणि शेतामध्ये जायच्या आधी थोडंसं आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपल्याला 05234 असेल, बाकी निमॉईल असेल, थोडंसं न्यायचं आहे. कारण की आज थोडीशी फवारणी आहे आणि खत पण सोडायचं होतं, तर ते थोडंसं आपण जाताना घेऊन जाणार आहे. तर व्हायरल सारखं होतं, काय समजतच नाही माहिती. सकाळपासून फक्त शिंका शिंका शिंका, काय नेमकं कशाची ॲलर्जी आहे हे समजत नाही. बघू, थोडंसं एक्झरसाईजवर आता फोकस करावं लागणार आहे, जे की मधील काही दिवसामध्ये बंद होती. आय थिंक त्याच्यामुळेच होत असेल, कारण की जेव्हा मी एक्झरसाईज करतो तेव्हा टोटली फिट असतो मी. तर ठीक आहे, ते चालू करू पुन्हा एकदा. तर ठीक आहे, जाऊया आपण आपल्या तालुक्याच्या ठिकाणी, आणि जे खत आहे ते शेतामध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे. तर काहीच जे खत लागायचा होता तो आपण घेऊन आलेलो आहे, आणि त्याच्या आधी इकडे बघू शकताय आपल्या स्टोअरला आलेलो आहे आपण, जे की आपले गुलाबबाई ट्रॅक्टर घेऊन आलेले आहेत. त्यासोबत जळण आणलेलं आहे. तर जळण का, तर गावाकडे आहे म्हणल्यावर थोडंफार आपण चुलीवरती पण करतो, आणि चुलीवर सारखी चव कुठंच येत नाही. थोडंसं जे आपले झाडं खराब झालेले असतात, वाळून गेलेले असतात, ते तोडून आपण इथं आणून टाकतो, जे की आपल्याला जळण म्हणून आपण त्याला वापरतो. ते थोडंसं आता खाली करून घ्यायचं आपल्याला, आणि गुलाबबाईला घेऊन जायचं आहे. तर बघू शकता, हे जे झाडं आपल्या शेतामध्ये होते जे की उपयोगी नसतात, त्याला आपण कट करतो. कारण की शेताच्या मध्यभागी झाडांचा काही उपयोग नसतो. तालीवरती असेल तर ठीक आहे, जे उपयोगाचे नसतात ते आपण तोडतो, आणि ते नंतर आपण घरी वापरतो. थोडासा हिसका द्यावा लागणार आहे गाईज, झटका. तर बघू शकता, अशा पद्धतीने आपण खाली करून घेतलेलं आहे इथे जळण. तर आता आपल्याला गुलाबबाईंना घेऊन आपल्या शेतामध्ये जायचं आहे. तिथं आपल्याला थोडीशी फवारणी करायची, की आपण औषध घेऊन आलेलो आहे. त्यासाठी गुलाबबाईची आवश्यकता आहे तिथं, त्यामुळे आपण गुलाबबाईला आता डिरेक्टली शेतामध्ये घेऊन जाणार आहे. ट्रॅक्टर आहे तो इथंच पार्क करणार आहे आपण, कारण की तुरी केल्या होत्या थोड्या आपल्या शेतामध्ये खाली. त्याचं भुसकाट असतं, ते जनावर आहेत आपले, ते खातात, त्यासाठी चांगलं असतं. त्याच्यामुळं हे ह्या टेलरमध्ये घेऊन जायचं आहे. तर थोडंसं अर्जंट फवारणीचं काम असल्यामुळे आपण गुलाबबाईला डिरेक्टली शेतामध्ये घेऊन जाऊन त्याच्यानंतर सावलीमध्ये राहू दे, कुठं सावलीमध्ये तिथं थोडंसं आपल्या ट्रॅक्टरला सावलीमध्ये लावूया आपण. तर चला काही शेतामध्ये भेटू डायरेक्टली. तर गाईज शेतामध्ये पोहोचलो आपण. गाईज शिंका काय पाठ सोडत नाहीत आपल्या, बेकार बेकार सर्दी झाल्या. सॉरी गाईज. तर समोर थोडंसं ऊस लावायचं काम चालू आहे, जे की आपल्या शेतामध्ये थोडासा त्रास देतात सस्ये आपल्याला. तर जी सस्याने रोपं खाल्ली होती ते पुन्हा एकदा लावण्याचं काम चालू आहे इथं, बघू शकता समोर. तर काही अशा पद्धतीने जिथं रोपं खाल्लेले आहेत ते लावायला चालू आहे. आणि जे मार्क आणलं आपण औषध सेंद्रिय आहे पूर्णपणे,
त्या यासाठी आणलं आहे, ते फार कडू असतं आणि ते ह्याच्यावरती आपण फवारून बघणार आहे ट्रायल. या ठिकाणी जास्त ससे ऊस खात आहेत त्या ठिकाणी फक्त ते फवारून घेणार आहे. जर त्यांना कमी आलं तर बाकीच्या ऊसावर पण आपण फवारून घेणार आहे, कारण की ते इतकं कडू असतं की ते एकदा त्याला जीभ लागली तरी ते 1-2 दिवस कडूपणा जात नाही, एवढं ते कडू आहे. त्याच्यामुळं त्याला ससा खाणार नाही औषध फवारल्यामुळं. तर ते ट्रायल आपण घेणार आहे. बाकी इकडं गुलाबभाई आलेले आहेत आपले ऊसाची रोपं घेऊन, जे की जिथं अजून तुटाळ पडलेले आहे सशाने काढलेलं आहे ते थोडंसं लावून घेऊया. बाकी काहीच सर्दीमुळे जास्त बोलता येत नाही, पण इट्स ओके. असं जोरात श्वास घेतला की टच होतं इथं, तिथं टच झालं की शिंका आहेत आणि जोरात ना श्वास घेतला की नाक गळते. श्वास घेऊ का नकोच कळे ना आता. तर आपल्याला थोडंसं खत आणायचं अजून, जे की मगाशी आणलं आपण, ते अर्जंट होतं इथं त्याच्यामुळे ते घेऊन आलो. बाकी जे अर्जंट नव्हतं ते आता जाऊन आपल्याला घेऊन यायचं आहे, त्यासाठी मोठी गाडी लागत होती, कारण की आपण छोट्या गाडीवरती एक ठिकाण घेऊन आलो होतो 05234 याराचं, जे की थोडं कळायला लागलं आता कोणती खतं असतात, काय असतात, त्याचं यूज काय आहे. तर बाकीचं जे खत आहे ते आता आपली गाडी घेऊन येऊया आपण, कारण की ते नंतर ऊसाला सोडण्यासाठी असेल, बागेसाठी असेल किंवा कांद्यासाठी आपल्याला लागतात ते, त्यामुळं आपण ते जाऊन घेऊन येऊया. सर्दीमुळे थोडंसं इधर होत आहे. बाकी आज पुन्हा एकदा आभाळ आलेला आहे, त्याच्यामुळं बागेवरचा स्प्रे आहे तो आपल्याला एक्स्ट्रा घ्यावा लागतो. त्याचबरोबर काही आज कांदे पण आपल्याला फवारून घ्यायचे आहेत. तर ऊसावरती आपण ट्रायल घेणार आहे आणि 1-2 लाईन फवारून घेऊन नंतर कांदा जो आहे आपण त्याच्यावरती नीम अर्क आहे ते फवारून घेणार आहे आपण. थोडंसं त्याच्या आधी दुपारच्या सुट्टीनंतर हे फवारायचं काम आहे, त्याच्या आधी थोडंसं जे औषध आहेत ते आपण घेऊन येऊया. दम लागतोय सर्दीमुळं. बघू शकता इथं खताचं दुकान आहे. बाकी सर्व प्रकारचा खत मिळतो इथं, म्हणजे एका ठिकाणच मिळतं, त्यामुळे आपल्याला ठीक आहे 100 ठिकाणी फिरावं लागत नाही. तर गाडी असलेला एक फायदा पण होतो. देखले एकमेकाशी सहाय्य करू अवघे धरू सुबंध. तर गाईज डन. आता डिरेक्टली शेतामध्ये जाऊया आणि आय थिंक डॉक्टरकडे जावं लागतं. आता बेकार त्रास होतोय. तर गाईज थोडंसं जाता आपल्या गाडीला ग्रीस करायचं होतं. खालचा जे ॲक्सेल फिरत असतो गोल गोल त्याला ग्रीस करणं गरजेचं असतं. एक 15 ते 30 दिवसाचे म्हणजे महिन्याच्या अंतरात करावं लागतं ते, कारण की ग्रीस असतं जे की तुम्हाला दाखवू शकतो. बघू शकता तुम्ही खाली इथं जे आहे ते आपल्याला ग्रीस करून घ्यावं लागत असतं. ते थोडंसं जाता मग आहेच तर आपण करून घेऊया. हां थोडं गाडीची पेट पूजा करूया, कारण की खूप पळते बिचारी, त्याच्यामुळं थोडंसं डिझेल टाकून आपल्याला आता शेतामध्ये जायचं आहे. जी महत्त्वाची कामं होती खत वगैरे आणायचं ते आता कंप्लीट झालेलं आहे.
बाकी आता शेतामध्ये जाऊन काय टास्क आहेत बघायचे. जे खत आणले ते आपल्या शेतामध्ये जी पीक आहे त्यांना सोडायचं आहे आणि फवारणी पण करायची आहे. तर भेटू आता शेतामध्येच. तर काही शेतामध्ये आपण रिटर्न आलेलो आहे. जे एसेन्शियल खत होते ते सर्व आज आणलेले आहेत आपल्याला. आता बघूया काय होतंय काय नाही, तर आपण डिरेक्टली डॉक्टरकडे जाऊया. भयंकर त्रास व्हायला लागला आहे. तर जाऊ द्या काहीच. हा लुक कसा आहे? ठीक आहे, एकदम असं गावाकडचा लुक वाटतंय. आबावाला लुक आहे हा, जो की तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल इंस्टाग्रामवरती तर तुम्हाला समजून जाईल. तर आबांचा बागायतदार घेऊन आलो आहे थोडासा. आबांना म्हणलं थोडीशी रेस्ट करा तुम्ही आता, कारण की खूप केलं आहे तुम्ही आता. आता आमच्यावर सोपवा ते थोडंसं, आम्ही हँडल करतो. हे घेऊन आलो आहे थोडंसं, त्यांचं वेगळा फील येतो हे घेतल्यानंतर. तर आपल्या उसाला ससेच खात आहेत. त्यांना पकडण्यासाठी आपण जाळी लावतोय, म्हणजे पकडून सोडून द्यायचं, त्यांना काय मारायचं नाही आहे. कारण की त्यांना तसंच ठेवलं तर ते पूर्ण ऊस खाऊन टाकतील. ते काय आपल्याला परवडणार नाही आहे. त्यामुळे त्यांना पकडून दुसऱ्या एरियात सोडून द्यायचं, मारायचं नाही, आपल्याला ते आवडत नाही. बघू शकता ड्रममध्ये पाणी घेतलेलं आहे. तसे पेट्रोल पंप आणि औषध घेऊन आपले गुलाबबाई निघालेले आहेत स्प्रे करण्यासाठी. शिंकांचा त्रास भयंकर वाढला आहे. तर काय फवारा लागलाय गुलाबबाई आज? निमतेल. निमतेल म्हणजे ह्याचा फायदा काय? फायदा म्हणजे आता आपल्या उसाला जे लागण केलेली आहे त्या उसाला ते जे कोंब आहेत ना ते सस्य कुडतोडून खायला लागले ते. मग आपण ते 4-8 वगैरे टाकून बघितलं, त्या वासाने पण काय कमी होणार आहे. मग आता हे जर फवारलं तर याचं कडवट प्रमाण जास्त आहे निमतेलाचं, त्यामुळे खात नाही ते सस्य. पुन्हा आपल्याला कांद्याला पण फवारायचं, त्याला पण थ्रिप्स वगैरे कीटकनाशक वगैरे लागत नाही म्हणून कांद्याला पण फवारायचं. बरं, तर काहीच पूर्वतयारी केलेली आहे. तर काहीच थोडंसं सर्दीचा त्रास जास्त झाल्यामुळे आपण लगेच शेतातून घरी आलो आणि बाकीचं काम आहे ते कंप्लीट करून घेतलं. तर जो स्प्रे होता कांद्यावरचा आणि उसावरचा तो कंप्लीट झालेला आहे. आणि आता बघू ते ऊस जे खात होते ससे ते आता आज कमी येते का बघू, रात्री कळेलच आपल्याला. कारण की त्याच्यावरचे जे औषध फवारलं ते एकदम कडवट आहे आणि मी थोडंसं हाताला लावलं होतं तर अजून कडवटपणा गेलेला नाही ते, आणि ते ऑर्गॅनिकच आहे. तर हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.